मांडीवर माझा प्राण जावा. दशरथा, मी तर पशु योनी, ते मला तर ते शक्य नाही. तुला खरंच वाटतंय का मी तुझे प्राण वाचवले? दशरथ म्हटलं, तूच प्राण वाचवले, माग तुला काय पाहिजे? जठराईने सांगितलं, मला काहीच नको, तुला जो पहिला मुलगा होईल तो मुलगा तू मला द्यायचा. राजा दशरथाच्या पोटी तेव्हा रामाचा जन्म नव्हता, लग्नही झालेलं नव्हतं. सांगितलं की मी तुला मुलगा देईन. पुढे कौशल्या मातेशी लग्न झाले. यज्ञातून रामप्रभूंचा जन्म आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रामप्रभूचा जन्म झाल्यानंतर जटायू आले. जटायू रामाला घेऊन निघाले. अयोध्येच्या बाहेर गेले. नारदाची भेट झाली. जटाई, करतोस का? अरे तू पशु आहेस, तुला एवढ्या लहान बालकाचं पालन पोषण करता येणार नाही, तू असं कर. काय कर? हा मुलगा तुझाच आहे, हा तुझाच आहे, पण तुझी ठेव म्हणून राजा दशरथाकडे ठेव. तुझी अपेक्षा काय आहे? अंत्येष्टी क्रियेला तो जवळ पाहिजे. तुझी अपेक्षा काय? त्याने तुला मान्य दिली पाहिजे, एवढीच आहे ना? मग तुझी अंत्येष्टी क्रियेची जबाबदारी माझ्याकडे, संताची पाहिजे, हा माझा विश्वास. पुढे रामप्रभू तिकडे वाढले आणि जटायूची जी शेवटची अपेक्षा होती ती भगवान परमात्म्याने पूर्ण केली. मानस पेशमध्ये करपात्र स्वामीने भाव दिला की तुम्ही अपेक्षा करा, देव तुमची अपेक्षा पूर्ण करायला तयार आहे. तुम्ही अपेक्षा तर करा, देव तुमची अपेक्षा पूर्ण करायला तयार आहे. नवल देवेशी पुरविता. आपण फक्त अपेक्षा व्यक्त करूयात, आपली प्रत्येक अपेक्षा भगवान परमात्मा पूर्ण करायला तयार आहे. ज्याचे त्याचे देणे कोण ते उचित मानून हित घेतो सुखे. या पद्धतीने तुका म्हणे सुख देह संसारा आवडीचे थार करी माझ्या. 2 चरणाचा स्पर्श आपण करायचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्यांची वेळ समाप्तीकडे गेलीच आहे, जवळपास संपलाच आहे. म्हणून तुम्ही कोणी काही काळजी करू नका. तुम्ही 2 मिनिटं वाट पहा, मी लगेच 2 तासात कीर्तन संपवतो. 2 तासात म्हणजे टोटल 2 तासात. जाताना एकच सांगतो, धर्माचा पालन करा, कर्म करत राहा, देवावर श्रद्धा ठेवा, आईवडिलांच्या पुण्याने कोट्यवधीचे इष्ट कमले, अखंड आईवडिलांची सेवा करा. ज्या रक्तात आणि मातीत जन्म झाला त्या रक्ताला मातीला तुमच्यामुळे धोका लागेल, धक्का लागेल इतके चुकीचे वागू नका. देश टिकावा, देशाची नीतिमत्ता टिकावी, देशाचे धोरण टिकावे, इतका विचार आपल्या डोक्यात यावा. अलीकडे देशात विदूषित वातावरण तयार करण्याकरता दुसरा एक महात्मा जन्माला आलाय, त्याचं नाव आहे कन्हैया. कन्हैया कुमारने दिल्लीमध्ये काय केलं सगळ्यांनी पाहिले. JNU मध्ये कन्हैया कुमारचे 3 प्रॉब्लेम. त्याचे वडील 3000 रुपये महिन्याने काम करतात, तरी तो 75 लाखाच्या गाडीत बसून कॉलेजला येतोय. गाडी आली कुठून? कन्हैयाचा दुसरा प्रॉब्लेम आहे. त्याचे वडील 3000 रुपये महिन्याने काम करतात, पण जो वकील पहिल्यांदा 25 लाख रुपये बँकेत अकाउंटवर जमा झाल्यावरच केस घेण्याकरता तयार असतो, त्या कपिल सिब्बलची 25 लाख रुपये फीज याने भरली कुठून की याची केस लढायला सिब्बल आला. मुद्दा 3, कन्हैयाची परिस्थिती जर इतकी हालाकीची आहे तर दिल्लीहून कन्हैया पुण्याला आला. पुण्याला त्याने सभा घेतली. स्टेज विमानाचा खर्च टोटली 50 ते 70 हजार रुपये. ज्याचा बाप 3000 रुपये महिन्याने काम करतो, तो पोरगा 70 हजार रुपये सभांकरता खर्च करतोय. पैसा येतो कुठून? खरं म्हणजे तुझ्याकडे येतोय का तू कोणाकडून वापर करून घेतो, हा मुद्दा महत्वाचा आहे. कन्याकुमारची पहिली घोषणा होती, आझाद काश्मीर लेके रहेंगे, भारत तेरे तुकडे होंगे, आझाद काश्मीर लेके रहेंगे. त्याचं म्हणणं आहे की मी आझाद काश्मीर घेईन. आपण त्या कन्हैयाला समजावून सांगू की दादा, तुझ्या माहिती करता आम्ही सांगतो, या बहादरपूरचे हे आजूबाजूचे मुलं आहेत ना, मुली आहेत ना, हे कॉलेजला जातात. हे कॉलेजला जाताना एसटी मध्ये जर बसले ना, तर एसटीत बसल्यानंतर हे शेजारचं सीट लवकर दुसऱ्याला देत नाही. हे काश्मीर देऊन टाकतील का? ज्यांना सीट सोडा वाटत नाही ते काश्मीर सोडतील का? सोडतील. तरी त्याचं मत आहे की आझाद काश्मीर लेके रहेंगे. आम्हाला काश्मीर पाहिजे, भारत तेरे तुकडे होंगे. कोणी सांगतो तो नांदेड जिल्हा आंध्र प्रदेशला जोडून टाका, कोणी सांगतो विदर्भ राज्य वेगळं करा. अरे जिजामाता, राष्ट्रमाता जिजाऊ विदर्भातल्या होत्या, शहाजी राजे महाराष्ट्रातले होते. तुम्ही महाराष्ट्रापासून विदर्भ वेगळा करायची भाषा करताय, म्हणजेच तुम्ही शिवाजी महाराजांच्या जिजामातेला शहाजी राजापासून वेगळं करायची भाषा करताय. त्या छत्रपतीचं नाव महाराष्ट्राच्या मातीत तुम्ही घेता, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या माता पितांना वाटण्याची भाषा तुम्ही करताय. कोणी म्हणतो आंध्र प्रदेश नांदेडला जोडा, कोणी म्हणतो खानदेश वेगळा राज्य करून द्या, कोणी म्हणतो विदर्भ राज्य करा, कोणी म्हणतो बुंदेलखंड राज्य करा. अरे कुत्र्यासारखे चोतकर तुकडे काय करतात? मागायचा असेल तर दिल्लीच्या तख्ताला आवाज देऊन सांगा, कन्याकुमारी पासून तर काश्मीर पर्यंत अखंड हिंदुस्थान आमचाच होता, आमचाच आहे, आमचाच राहील. हे नैतिकता डोक्यात ठेवा, ही विचारधारा कधीतरी मनात ठेवा ना. कन्याकुमारची दुसरी भाषा होती, कितने अफजल को मारोगे घर घर में अफजल होगा. कितने अफजल को मारोगे घर घर में अफजल होगा. हमने कहा जरूर. कितने अफजल को मारोगे घर घर में अफजल होगा. बेटा अगर घर घर में अफजल होगा तो घर घर में शिवाजी तयार आहे. जर घराघरात अफजल असेल तर घराघरात शिवाजी तयारच आहे. प्रॉब्लेम फक्त आमचा एकच आहे की एवढ्या शिवाजीने एवढ्या अफजल खानाला मारण्याकरता एवढ्या वागणुकी आणायच्या कुठून. म्हणून तुम्ही कोणीच त्याची काळजी करू नका, त्याचा कारखाना मी टाकणार आहे. मी बिझनेस असाच करतो, सीझन लवकर आलं पाहिजे नाही का. म्हणून आपण हाही विचार करा की कन्हैयाने दुसरी घोषणा दिली. त्याची तिसरी, ते हैदराबाद मध्ये एक महाशय, त्याचं मत असं आहे, माझ्या मानेवर सुरी ठेवा,
मी भारत माता की जय म्हणणार नाही. मला कापून टाका, मी भारत माता की जय म्हणणार नाही. त्याच्या माहिती करता आम्ही शिकार करतो तर वाघाची सिंहाची करतो, कुत्र्यांच्या मानांवर आम्हाला सूर्या ठेवायची अजून तरी सवय नाही. आमची सवय आहे. आम्ही आक्रमण जेव्हा करतो तेव्हा शाहिस्ते खानासारखी बोटं तरी तोडतो, जर अफजल खानासारखा कोथळा तरी बाहेर काढतो. ही आमची परंपरा आहे. सुरी ठेवायचा प्रश्न नाही. माझा मुद्दा दुसरा आहे. जगाच्या पाठीवर जॉग्राफिकली ओमान नावाचा एक देश आहे, ओमान. त्या ओमान नावाच्या देशात नदी वाहणारी नदी ज्या भूप्रदेशातून जाते त्या वाहणाऱ्या नदीच्या झऱ्यापासून तर त्या भूप्रदेशाला माता म्हटलंय ओमानने राष्ट्रगीतामध्ये. ओमानच्या राष्ट्रगीतात ओमानचे लोक त्यांच्या जमिनीला माता म्हणतात. मालदीवच्या राष्ट्रगीत, मालदीव पूर्ण इस्लाम राष्ट्र आहे, मालदीवच्या राष्ट्रगीतामध्ये त्यांनी मालदीवच्या लोकांनी मालदीवच्या जमिनीला राष्ट्रगीतात 10 वेळा नमस्कार केलाय. ओमान त्यांच्या मातेला माता म्हणतो, मालदीव 10 पूर्ण राष्ट्रगीतात त्यांच्या मातेला नमस्कार करतो. आणि परवा आपल्यापासून वेगळं झालेलं बांगलादेश, बांगलादेशच्या राष्ट्रगीताचाही जर तुम्हाला तपास मिळाला तर वाचा. बांगलादेशच्या राष्ट्रगीतात सुद्धा बांगलादेशला माता म्हणतात. मग बांगलादेशी लोक बांगलादेशला माता म्हणताना कोणाला त्रास होत नाही. ओमान मध्ये लोक ओमान देशामध्ये माता म्हणताना कोणाला त्रास होत नाही. जर मालदीव मधल्या लोकांना राष्ट्रमातेला 10 वेळा नमस्कार करताना जर कोण त्रास होत नाही तर हिंदुस्थानमध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाने या मातेला माता म्हणताना त्रास का करून घ्यायचा आहे. परवा एका जणांसाठी मजहब नाही शिकाता आपस में, बरं आपण सगळे भाऊ आहे. अरे सगळे भाऊ आहे ना आपण तो माझा भाऊ काय, माझा भाऊ नाहीच तो. का भाऊ आहे, त्याची आणि माझी आई एक आहे म्हणून ना. माझा भाऊ काय तो, कारण त्याची माझी आई एक आहे. पण जो भाऊ माझ्या आईला आईच मानायला तयार नाही, मग त्याच्याशी भावाचं नातं मी ठेवायचंच कशाला. जरी तो माझा भाऊ असेल पण तो जर माझ्या भारताला माता म्हणायला तयारच नसेल, ज्या मातेमुळे नातं तयार झालंय त्या मातेलाच तर तो मानत नाही, तर त्याला आम्ही भाऊ म्हणायचं कसं. ये वंदन की भूमी चंदन की भूमी, ये वंदन की भूमी चंदन की भूमी, ये चंदन की भूमी अभिनंदन की भूमी, ये वीरों की भूमी शूरों की भूमी, ये शिवा की भूमी राणा की भूमी पद्मिनी की भूमी, ये झांसी की रानी की भूमी, ये सरदार की भूमी, ये किरदार की भूमी, अटल की भूमी, यहाँ के इरादे भी अटल होते, यह अटल की भूमी, यहाँ के इरादे भी अटल होते, ये साधु की भूमि, ये संतों की भूमि, ये हिंदू की भूमि, हिंदुओं की भूमि है. हिंदुस्तान में रहना हो तो हिंदुओं की सुनना पड़ेगा. अयोध्या में राम मंदिर की बात छोड़ दो, या हर पापी को वंदे मातरम और भारत माता की जय कहना ही पडेगा. तो नीतिमत्ता प्रत्येकाला त्याचा जयघोष करावा लागेल. प्रत्येकाला त्या भारत मातेचा जय जयकार करावाच लागेल. शेवटी ती आपली माता आहे. त्या मातेचे आपण टिकण्याचा प्रयत्न करा. देशाचं नित्य नैतिकता टिकवा. संघटन टिकेल तर आपण टिकतो, नाहीतर आपण संपलोय, याचा विचार आपल्याला करावा लागेल. ये अमर भूमि समर भूमि, अन्न जाका हमने खाया, पानी जाका हमने पिया, कपड़ा जाका हमने पहना, श्वास जाका हमने लिया, उस हिंदुस्तान की सुरक्षा हम करेंगे, हम करेंगे, हम करेंगे. त्या देशाची सुरक्षा आपल्याला करावी लागेल. आपल्या प्रत्येकाची ती जबाबदारी. एक बात बोलू, भाई मंदिर बना लो नहीं तो चर्च बना लो, भाई मंदिर बना लो नहीं तो चर्च बना लो, चर्च बना लो नहीं तो मस्जिद बना लो, आखिर मिट्टी तो मेरे माँ की होगी ना. काही बनवलं तर शेवटी माती तर आमच्या आईची आहे ना. म्हणजे आईच्या भरोशावर तुम्ही उभे राहिला, त्या आईलाच तुम्ही विसरण्याची भाषा का करताय. म्हणजे समस्या आपली पण तशीच, बरं आपली लोक विसरतात. हा विचार करा. छत्रपती शिवाजी महाराज शेवटपर्यंत कोणाला समजत नव्हते. ते सगळे मोगल असे बसले ना, ते विचार करायचे शिवाजीला कसं मारावं लागेल. मग एक जण म्हणायचा, हा आपण जर त्याच्या घरी गेलो तर तो अफजल खानासारखं पोट फाडतो, तो जर आपल्या घरी आला तर शाहिस्ते खानाचे बोट तोडतो. बरं त्याला पकडून मुक्कामी ठेवला तर घरी कधी निघून जातो तेव्हा मिस कॉलही देत नाही. मारायचं कसं, मारायचं कसं. शेवटपर्यंत लक्षात आले छत्रपतींचे ट्रेंडर्स आहे. अफजल खानासारखा एवढा खतरनाक माणूस मारला एवढ्या छोट्याशा वाघनख्याने. जगाच्या इतिहासात मोठी लोक आहे ना, कर्तृत्व नकल को अकल लागते. मोठी लोक तयार करतात ना, स्वतःचं व्यासपीठच त्यांचं असं असतात की ते स्वतंत्र असं काही तयार करतात की लोक विचार करतात मेरे जलक सबसे अलग. त्यांचं गणितच असं असतं, मैं करू सबको प्यारा सबसे न्यारा. ग्लोबलायझेशन, लिबरलायझेशन, बट टर्निंग पॉईंट इज प्रायव्हेटिलायझेशन. त्यांचं वैयक्तिकीकरण असं असतं की ते स्वतंत्र स्वतःची छाप निर्माण करतात, स्वतःचं अस्तित्व निर्माण करतात, अस्तित्व निर्माण करतात. आणि ते अस्तित्व निर्माण करणं खूप कठीण असतं. बरं वारकरी संप्रदायात नेहमी, मी परवाच कुठेतरी असं बोलताना असा एक विषय निघाला की महाराष्ट्रात दुसरे गंभीर महाराज होतील का नाही हा मुद्दा नाही. म्हणलं गंभीर होणार नाही. मी म्हटलं गंभीर होणार नाही ही गोष्ट खरी. दुसरे गंभीर महाराज होणार नाही, पण गंभीर महाराज आठवण येणार नाही अशी काही कमी नाही का. म्हणजे हा एक पर्यायच आहे की नाही, एका दृष्टीतून पर्याय. म्हणजे पर्याय उपलब्ध करणे स्वतःच्या कर्तृत्वातून निर्माण होतो. तो काय असा सहजासहजी होत नाही.
तो पर्याय उपलब्ध करणं खूप काठिण्यतेचा भाग असतो. 2003चा वर्ल्ड कप माहिती असेल तुम्हाला, भारत पाकिस्तान सेमीफायनल. सेहवागला बॅटिंगला होता, खाली शोएब अख्तर होता. त्याने बॉल टाकला अख्तरने धाडकन हेल्मेटवर सेहवागला, आणि अख्तर सेहवागच्या जवळ गेला. तो लागलेला बॉल सेहवागला, तो अख्तर सेहवागला म्हटला अख्तर नाम आहे मेरा. तो सेहवाग आगाऊ तो म्हटला मला कशाला टाकतो, खाली नॉन स्ट्राईकला तुझा बाप खेळतोय त्याला टाक. खाली येस तेंडुलकर. तिसऱ्या ओव्हरला तेंडुलकरची स्ट्राईक आणि अख्तरची बॉलिंग. त्याने पहिला चेंडू टाकला अख्तरने इथे तेंडुलकरला, सेम सेहवागला. दुसरा टाकला छातीवर, लागला तेंडुलकरला. आणि तिसरा त्याने बाउन्स टाकला. क्रिकेट पाहणाऱ्या लोकांच्या पटकन ध्यानात येईल, बाउन्सवर माणूस बोल्ड होत नाही, कारण चेंडूची उंची जास्त राहते. त्याच्यावर माणूस बोल्ड होत नाही, त्याची उंची जास्त राहते. जेव्हा अख्तरने चेंडू टाकला बाउन्स, तेव्हा तेंडुलकर असा खेळत होता. जसा बाउन्स आला तेंडुलकरने काहीच केलं, 1.5 पावलं मागे झाला. जसा 1.5 पावलं मागे झाला, इथं खेळताना जो चेंडू अंगावर येणार होता तो 1.5 पावलं मागे होता, समोर आला. जसा समोर चेंडू आला तसेच तेंडुलकरने फक्त बॅट फिरवली. जसे बॅट फिरवली तसा बाउंड्रीच्या बाहेर 6. जगाच्या इतिहासात 2003च्या अगोदर एवढा खतरनाक बाउन्सवर एवढा खतरनाक 6 कोणीच मारलेला नव्हता. त्या 6चा ज्याने शोध लावला तो सचिन तेंडुलकर पुढे क्रिकेटचा देव झाला. अफजल खान सारखा खतरनाक शत्रू आपल्या घरात बोलून वाघनख्याचा शोध याच्या अगोदर कोणीच लावला नव्हता. पण छोट्याशा वाघनख्याने अफजल खान सारखा शत्रू सुद्धा रक्ताच्या थरड्यात उभा केला, आणि त्या वाघनख्यांचा शोध लावला त्या माणसाचं छत्रपती शिवाजी महाराज. कर्तृत्व नावावरच, दुसऱ्याच्या भरोशावर नाही. ही नैतिकता असते मोठ्या लोकांची, ती नैतिकता आपण टिकवा. एवढा महामहोत्सव आपण सगळेजण करतायत. आपल्या कार्यक्रमाचं स्वरूप आणि गावाचं नाव याच्या सगळं पावलं. गावाचं नाव नाही का, बहादरपूरून उरताय आहे की नाही अण्णा, खरं म्हणजे. आणि हे बहादर ठरवतात ते करतातच नाही का, म्हणून बहादरपूर नाही, हे पूर बहादरांचं आहे नाही का. एकावर एक बहादर आहे, आणि सगळ्यांनी एवढं अतिशय भव्य दिव्य हे नियोजन, आणि या भव्य दिव्य नियोजनाला तुमच्या सगळ्या मायबापांची म्हणजे मंडप पॅक होणं हे काही आपल्याकरता साधी गोष्ट नाही. एवढे सगळे. आणि दुसरीकडे कुठे आहे, कुठं आहे मला सांगा ना. लहान्या भावाच्या घरी लग्न आहे तर मोठा भाऊ संगमनेरला आहे. आपण लग्नात एकत्र येत नाही, मरणात एकत्र येत नाही. दादांनो आपण लग्नात आणि मरणात एकत्र येत नाही, पण गावच्या सप्ताहात वैरी सुद्धा मांडीला मांडी लावून कीर्तन ऐकू शकतो. त्याला कीर्तनात एकत्र करायची ताकद फक्त वारकरी संप्रदाय कोणाकडे. 1980 साली धीरूभाई अंबानी अण्णा कर्ज मागायला गेले होते एका बँकेच्या चेअरमनकडे, मला बिझनेस डेव्हलप करायचा, कर्ज द्या. बँकेच्या चेअरमनसाठी तुझ्याकडे सीसीने क्रेडिट नाही, तुला कर्ज देणार. ठीक आहे. 1980 ला अंबानीला परत केलं धीरूभाई अंबानीला. 2007 ला त्या धीरूभाईचा पोरगा मुकेश अंबानी त्या बँकेच्या चेअरमनकडे गेला. तुझ्या भारतात जेवढ्या बँकांच्या शाखा आहेत तेवढ्या शाखांसोबत तुझ्या बँकेची किंमत बोल, मी बँक विकत घेतो. बँकेचं नाव आहे IDBI बँक. चॅलेंज दिलं होतं मुकेश अंबानीने. एवढी प्रॉपर्टी ज्या मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी करतात धीरूभाई अंबानीने कमवली. तुम्हाला वाईट वाटेल ऐकताना की मित्रांनो, एवढी प्रॉपर्टी कमवून सुद्धा ज्या दिवशी धीरूभाई अंबानी वारले त्याच्या 15 दिवसात दोन्ही सख्खे भाऊ इतक्या प्रॉपर्टी सुद्धा बापाच्या नावाखाली भांडायला लागले. कोकिलाबेन रडत रडत गुजरातला परमश्रद्धेय मोरारी बापूकडे गेल्या. बापू कुछ भी करो मेरे बेटे को मिला दो. मोरारी बापू ने सोचा, बहन जब धीरूभाई जिंदे थे तो राम कथा का आयोजन करते थे, मुझे लगता है तुम राम कथा का आयोजन करो, तुम्हारे बेटे एक हो सकते. मोरारी बापूंची कथा ठेवली. भरत प्रेम विषय मोरारी बापूंनी घेतला आणि दोन्ही भाऊ एकत्र आले. आजही एका वर्षात मुकेश अंबानी अनिल अंबानी कोणत्याच कार्यक्रमाला एकत्र येत नाही, पण त्यांच्या घरी जेव्हा मोरारी बापूची मुंबईत राम कथा असते तेव्हा ते दोन्ही भाऊ 8 दिवस मांडीला मांडी लावून रामायण ऐकतात. कारण जवळ करायची ताकद फक्त वारकऱ्यांमध्ये. कोणामध्ये एवढी ताकद? कोणात आहे? तुम्ही भरपूर शिकाल. तुम्ही त्रिकोण चौकोन षटकोन लघुकोन काटकोन विशालकोन हे सगळे कोण शिकाल. शाळेत त्रिकोण चौकोन षटकोन काटकोन विशालकोन सगळे कोण शिकवल्या जातात. दादांना उद्या समाजात कसं जगायचंय त्या जगण्याचा दृष्टिकोन जिथे शिकवतात त्याला वारकरी संप्रदायाचं कीर्तन म्हणतात. ही परंपरा आहे. ही परंपरा, या परंपरेचं आपण पायकतो सांभाळणारी लोक आहे. आणि या ठिकाणी दोन्ही पद्धतीचे आपल्याला या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन आदरणीय श्री भक्तिप्रेम परमपूज्य वैराग्यमूर्ती आपले बबनजी महाराज गाडेकर असतील. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या सगळ्यांना परिचित असणारे आदरणीय श्री भक्तिप्रेम परमपूज्य पांडुरंगजी महाराज गिरी अर्थात अण्णा, आधी करून नाद ब्रह्मापासून तर स्वराविष्कारापर्यंत किशोर महाराज असतील. प्रतिभीमसेन जोशीच आहेत. शिवनाना म्हणजे काय नाही का. आणि नसतं तसं नाही तर आवाज तो आहे की त्याच पद्धतीची भावना ती नाही का. हे सगळं जात आहे घडी पुन्हा नाही मामा, एकदा गेलं ते गेलं. म्हणून 32 वर्षापूर्वी एक नाटक होतं इथे ओशाळला मृत्यू. त्याच्यात प्रभाकर पणशीकरने औरंगजेबाची भूमिका केली होती. त्याने
ते गायन ऐकताना त्या औरंगजेबाच्या तोंडातलं वाक्य, ये खुदा भी क्या चीज होती, ये खुदा भी क्या चीज होती, बराबर दिल और दिमाग के बीचों बीच आदमी को गला देती, बराबर दिल और दिमाग के बीच आदमी को गला देते. चित्रपटातले गायक नक्कीच यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, नक्कीच चित्रपटातले गायक नक्कीच श्रेष्ठ आहेत. कारण चित्रपटातले गायक इथून गातात आणि इथे पोहोचतात, पण वारकऱ्यांचे गायक इथून गातात, इथे पोहोचले की डायरेक्ट हृदयावर गाला घालतात, म्हणून वारकऱ्यांचे गायन श्रेष्ठ होतात. लता मंगेशकरचा हरिपाठ ऐकला की मनोरंजन होतं, पण वारकऱ्याने बेसोर म्हटलं तरी आत्म्याचा उद्धारच होतो. ही ताकद आहे, ही ताकद आहे आपल्या वारकऱ्यांची. आणि म्हणून त्या शक्तीचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. संगीत ईश्वर की शक्ती. लाईफ इज सिंग बट सिंग जीवन एक गीत आहे. आयुष्याचं एकच सूत्र एका वाक्यात सांगतो, आयुष्य हार्मोनियम आहे. हार्मोनियम आहे. हार्मोनियमच्या सगळ्याच पट्ट्या महत्वाच्या असतात, म्हणून सगळ्याच एका टायमाला वाजवायच्या नसतात. काही पट्ट्या वाजवायच्या असतात, काही पट्ट्या सोडून द्यायच्या असतात. वाजवलेल्या पट्ट्यांनी गर्व करायचा नाही, सोडलेल्या पट्ट्यांनी अपमान धरायचा नाही. कारण सोडलेल्या पट्ट्या जर सुटल्या नसत्या तर वाजवलेल्या पट्ट्यांना सदा स्वागन राग रागेश्वरी भैरवी गाता आला नसता. हे वाजवलेल्या पट्ट्यांनी विसरायचं नाही. आयुष्य हार्मोनियम सारखं आहे. सगळेच कामं महत्वाचे असतात दादानो, सगळेच आपल्या मर्जीनुसार होत नाही. दुःखाच्या पट्ट्या सोडून द्यायच्या, सुखाच्या पट्ट्या वाजवायच्या. 357 दिवस दुःखाच्या पट्ट्या सोडून द्यायच्या.